महत्वाची बातमी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी बनकरला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। आरोपी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। प्रशांत बनकर याला पहाटे 4 वाजता अटक करण्यात आली। नक्की कारण आरोपीला घेऊन आल्यानंतर तुम्ही काय कृती केली आणि तुम्ही कोणाच्या वतीने हे सर्व निषेध केलेला आहे? मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सातारा जिल्हा महिला संघटक आहे। आज जेव्हा आरोपी आले तेव्हा आमचा उद्रेक झाला की काल एक जीव गेलेला आहे, ह्यांच्यामुळे आमच्या एका महिला भगिनीचा जीव गेले। तो उद्रेक आमचा बोलला की ह्याला जे आमच्या महिला भगिनीने आत्महत्या केली त्या आरोपीला फाशी द्या हेच आम्ही निदर्शन केले। खरं तर डॉक्टर महिलेला आत्महत्या करण्याची वेळ येते, काय नक्की समाजाचा एकंदरीत परिस्थिती काय बिघडलेली आहे आणि काय कोण दोष आहे याला काय वाटतं? समाजाकडे आपण समाजातली परिस्थिती बघितली तर आता 8 दिवसाच्या अगोदर सासपाड्याची घटना झाली। 9 वर्षाच्या मुलीच्या डोक्यात जातं घातलं जातंय। त्यावेळेस सुद्धा महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरला आम्ही हा प्रश्न विचारला होता की आमच्या महिला भगिनी सुरक्षित नाही, मग आम्हाला सेफ्टीसाठी संरक्षण करण्यासाठी आम्हालाही पिस्तूल परवाना द्या। तर नाही, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही मानतो, त्यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलेलं आहे। मग आम्ही काय हातावर हात घेऊन बसायचं? आज ती बिचारी मुलगी बीडकडची होती, तिच्यावर दबाव टाकला म्हणजे असं आहे का परराज्यातला येणारा आमच्या इथे सुरक्षित नाही का? पण आमच्याही मुली परराज्यात जातात, त्या तिकडे सुरक्षित राहतील का? हा आमचा सरकारला प्रश्न आहे। एकीकडे लाडक्या बहिणी म्हणायचं, लाडक्या बहिणी आणि इकडे आमच्या बहिणीचे लेकरं बाळांचे जीव चाललेले आहेत। पण मग आणखी एक आरोपी जो आहे, जो मुख्य आरोपी मानला जातो या सगळ्या प्रकरणामध्ये, तो सापडलेला नाहीये, काय सरकारकडे मागणी? त्याला पलायन करायला हीच लोक कारणीभूत आहेत आणि जेव्हा दबाव येईल तेव्हा ते सगळं होईल। परळीचाही आक्का होता, असं सगळं होतं, पण जेव्हा चारी बाजूनी